नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. शुक्रवारी आठवडी बाजार भरल्याने दुकाने उघडली गेली आणि नागरिक नेहमीप्रमाणे घराबाहेर पडू लागल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. सिल्लोड तालुक्यातील अंबई येथे पैशाच्या देवाणघेवाणीवरून मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास 2 गटात झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईमध्ये दोन्ही गटातील 13 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून काही जणांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेदरम्यान झालेल्या दगडफेकीत काही दुकाने तसेच वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू केली. काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शुक्रवारी आठवडी बाजार भरल्याने दुकाने उघडली गेली आणि नागरिक नेहमीप्रमाणे घराबाहेर पडू लागल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. तरीही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगा काबू पथकाची आणि तुकडी गावात तैनात करण्यात आली असून पोलिसांनी गावात तळ ठोकला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करावे तसेच कुठलीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनाची संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. नागरिकांनी शांतता आणि सौहार्द राखून प्रशासनाला सहकार्य करावं असं देखील पोलिसांनी स्पष्ट केलंय. नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर दलाचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम, या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय दिनेश कुमार बोल्ले सर आणि अजिंठा पोलीस स्टेशनकडून मी आवाहन करतो की आता पूर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे आणि कायदेशीर कार्यवाही चालू असून जनजीवन सुरू. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्यांचं सर्वसामान्य दैनंदिन व्यवहार जीवन सुरळीत चालावं. कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून काय सांगतो ते सोशल मीडियावरती काही चुकीचे अफवा पसरवल्या जात असतील किंवा आस्थापना बंद आहेत, काही या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातील, त्यावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून मी आवाहन करतो पुन्हा एकदा की अफवांवर विश्वास न ठेवता जे काही दैनंदिन जीवन आहे ते सुरळीतपणे या ठिकाणी चालू आहे आणि ते त्याप्रमाणे आपण राहण्यास काय हरकत नाही. सर, जे बाहेरचे लोक गावामध्ये पाहुणे म्हणून जे येणार आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना एक भीती वाटते याबद्दल पोलीस प्रशासन माध्यमातून याच्याबद्दल आपण काय बोलणार आहे? नाही, हे पहा, जर ते कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे वाईट कामामध्ये सहभागी नसतील तर त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही आहे. ते या ठिकाणी येऊ शकतात, या ठिकाणी राहू शकतात, त्यासाठी कोणावर निर्बंध असण्याचं कारण नाही. सध्या सर आज आठवडी बाजार आहे आणि बाजारमध्ये जसं जे गावातले जे ग्रामीण भागातले लोक बाजारासाठी येतात आठवडी बाजार करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे सर आज बाजारामध्ये लोक काय सांगणार तुम्ही? नाही, हे पहा, काल देखील आम्ही स्वतः ग्रामपंचायतचे जे काही संबंधित आहेत त्यांना स्वतः आम्ही माहिती कळवली होती की जो बाजार आहे आठवडी बाजार तो नियमित होईल, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे निर्बंध नाहीत. आणि तसं त्यांच्याकडून देखील गावामध्ये अनाऊन्स करण्यात आलं होतं, कळवण्यात आलं होतं. ठीक आहे, हा बाजार दुपारनंतर बऱ्यापैकी भरत असतो, त्यामुळे साहजिकच आणखीन मोठं येतील, परंतु कुठल्या प्रकारचे निर्बंध नाहीत, काय हो गया. सूर्यवार्ता न्यूज सिल्लोड प्रतिनिधी राजू दांडगे, छत्रपती संभाजीनगर.